ब्रेकनंतर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। बातमी आता बीडमधून आहे। बीडमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएमच पळवलं होतं। धारूर पोलिसांनी 61 किलोमीटर पाठलाग करत हे एटीएम परत आणलंय। 21,13,700 रुपयांची रोकड ही परत आणली आहे। मात्र चोरटे हे पसार झाले। चोरांचे संपूर्ण कारनामे हे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात देखील कैद झाले। बीडच्या धारूरमध्ये पिकअप व्हॅनला बांधून चोरट्यांनी एटीएम पळवलं होतं आणि 61 किलोमीटरचा प्रवास करून यावेळेस चोरांचा पाठलाग करून पोलिसांनी हे एटीएम परत आणलं। या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी स्वानंद आपल्यासोबत लाईव्ह जोडले जात आहेत। स्वानंद, नेमकं कधी घडलाय हा संपूर्ण प्रकार? बीडमध्ये चोरट्यांनी चक्क एटीएमच पळवलाय। वर्षा, नक्कीच काल बीडच्या धारूर येथे चोरट्यांनी सकाळी 6च्या आसपास एसबीआयचे एटीएम पळवले होते। हे एटीएम पळवल्यानंतर दिल्लीतून याबाबतचा एक मेसेज एसबीआय आणि पोलीस कर्मचाऱ्यांना दिला गेला। यानंतर पोलिसांनी तब्बल 61 किलोमीटर पाठलाग करत या चोरांकडून ती एटीएम मशीन हस्तगत केली आणि त्यातली पूर्ण रोकडही त्यांनी आज ताब्यात घेतलेली आहे। वर्षा, अगदीच, त्यामुळे आता या तपासात नेमकं पुढे काय निष्पन्न होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। स्वानंद, खूप खूप धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।